तर पुण्यात आज संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामी असणार आहे। दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होणार आहेत। संगमवाडी येथे दुपारचा विसावा आहे। याच ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं दोन्ही पालख्यांचं स्वागत केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री 10 वाजता पालखीचं दर्शन घेतील। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आता ते पालखी सोहळा हा आता पुण्यामध्ये पोहोचलेला आहे। दोन्ही पालख्या म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आणि श्री संत क्षेत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या या पुण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत। आणि आपण पाहू शकतो की काल आळंदीमधून उशिरा रात्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींचं प्रस्थान झाल्यानंतर आता वडमुखवाडीमध्ये आरती आणि विधिवत पूजन झालं। त्यानंतर पुढे पुण्यामध्ये संगमवाडीमध्ये दुपारी विसावा असणार आहे आणि त्यानंतर पुण्यातल्याच गांधीवाड्यामध्ये श्री संत श्रेष्ठ माऊलींचा जो पालखी सोहळा आहे तो मुक्कामी असणार आहे। आता आपण पाहू शकतो इथे वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण आता पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। वारकरी हे ठिकठिकाणी थांबून अशा पद्धतीने आपला उत्साह हा वाढवताना दिसत आहे। एकूणच ही जी परिस्थिती आपण पाहिली तर निश्चितच आपल्या लक्षात येईल की पुण्यनगरी ही संपूर्ण आता वारकरीमय झालेली आहे आणि इथे आता हे ठिकठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त भगव्या पताका वारकरी हे दिसत आहे। संध्याकाळी गांधीवाड्यात मुक्काम आहे आणि तिथून पुढे प्रस्थान आहे। मात्र त्या अगोदर असणारं पुण्यातलं हे चित्र। अविनाश पवार, NDTV मराठी।